अध्याय 26. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्तात्रय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. असो इंग्रज सरकारचे विद्यमान अधिकार साहेब बंब गार्डन जतन करावया संस्थान अकलकोटी वसती ते. त्यांचे पायास एकदा गोमडसली होती विशदा, आपण आसन व्हावी आपदा म्हणून उपाय योजिती. बंबसाहेब दुःखे त्रासले, वेदना सोसवेना कंटाळले, म्हणती कशाने मला वाटेल चांगले, दंश विष उतरुनी. श्री बरवे कळवेती चोळापासी, साहेबाचे दुःखार्थ उपायासी. विचारा युक्तीने समर्थांसी, ऐकुनी चोळापा विनवीत. करद्वय जोडूनी प्रार्थी चोळापा, अहो समर्थ दयाब्धे माय बापा. दुःखी साहेबावरी कराजी कृपा, त्रिविध ताप नाशका. बंब गार्डन साहेब आपले पायाच्या दुःखे त्रासले. 3 वर्षे दुःख भोगिले, केले बहुत उपचार, परंतु गुण नाही अद्यापी. यथार्थ औषध सांगा पथ्ये सोपी, सकल सर्वदा स्वस्ती क्षेमरूपी. असावे राजा प्रजाधिक, तेव्हा समर्थ वदती अभय वरद हस्त. निंब वृक्षाचे खोड रक्त प्रशस्त, जलात उगाळूनी लाविता समस्त. व्याधी विध्वंस होईल, क्षेमरूप आशीर्वचन. श्रवणे संतुष्ट झाले जन, निंबाचे रक्त खोड आणवून गेले घेऊन कारभारी. साहेबासी सांगती हे औषध घ्यावे, पाण्यात उगाळूनी पायासी लावावे. देखुनी बंब गार्डन बरवे, कार्य झाले बोलती. महत पुरुषांची सत्यवाणी, प्रसादिक मान्य जगत कल्याणी. रचितीस येतसे पूर्णपणी, अघटित करणी थोरांची. मग पाण्यात उगाळूनी तात्काळ, लाविले पायास 2-3 वेळ. तेने व्याधी दुःख तळमळ, गेली समूळ लव करी. पाय लंगडलेला आखडलेला, कोणताही उपचारे बरा न झाला. 3 वर्षाधिक भोग भोगिला पायामुळे बंबसाहेबांनी. एवढे महादुःख वाढलेले, परी 1 दिवसात नष्ट झाले. बंबसाहेबासी आश्चर्य वाटले, काय हे महत्कृत्य विलक्षण. हे नव्हे मानवी कृत्य, केवळ ईश्वर कर्तृत्व सत्य. जैसा प्रकाशे सर्वस्थळी आदित्य, दीपा होनी विलक्षण. तेव्हापासून बंबसाहेबांची दत्तात्रेय स्वामीपदी पूर्ण विश्वासाची उडतर जडली भक्ती प्रेमाची. सर्व सुखदायक सर्वदा. मन्याबा नामे मनुष्य एक, गरीब अकल कोटी होता मुक. तयासी जाणती पुष्कळे लोक, मन्याबा मुका म्हणून. शिव दत्तात्रेय स्वामींचे दर्शन, मन्याबा नित्य घेई भक्ती श्रद्धे करून. उदर भरी भिक्षा मागून, दर्शने मन शुद्ध झालेले त्याजाचे. शिव दत्तात्रेय स्वामी समोर टाळ्या वाजवी नाचे सुंदर. तयासी आज्ञापिती जगदीश्वर, भजन करीबे मन्याबा. मग तो मन्याबा संज्ञेने विनवी, अहो त्रैलोक्यनाथा वाचा द्यावी. सदा स्वकरे मुख उखडूनी दावी, मला वाणी नाही म्हणून. सर्वदा गुरुनामाचे सुखे स्मरण, घडावे एवढेच नसो इतर शब्द कारण. आपण पूर्ण ब्रह्म साक्षात नारायण, प्रसन्न झाले मज लागी. मग मन्यासी उपदेशिती जगद्गुरु, ते परिसाहो सज्जन पाप मिरू. गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. ऐसा योगीश्वर मुखे गुरु मंत्रोपदेश. होताशी प्रगटला वाचा प्रकाश, करू लागला भजन सावकाश. मुकत्व यासी पावले, ऐसा चमत्कार घडला अघटित. पाहुनी लोक झाले आश्चर्ययुक्त, म्हणती हे जगदीश्वर खचित. जगद्वारणार्थ अवतरले, प्रसिद्ध श्री काशी क्षेत्री. एक वसत होते बहिरे शास्त्री, स्वधर्मरत उभयता पुरुष स्त्री. ते कथानक परिसावे, तयासी बहुत वर्षे पुत्र संतान. नव्हते ते झाले विश्वेश्वर कृपे करून. ते बहिरे शास्त्री विद्वान असून, करविले गणित जातक पुत्राचे. ज्योतिष जातक शास्त्रानुसार, जन्मपत्रिकेत फल निर्धार. अमुक वर्षी मास तिथी प्रहर, त्यावेळी पुत्र पंचत्व पावेल. अल्पायुषी या पुत्राचे भाकित, जाणूनी शास्त्री बैसले चिंताक्रांत. म्हणती व्रतबंधाधिक संस्कारयुक्त, कैसे होईल बालक हे. तेथे एक सत्पुरुष वसती भले, मंत्रशास्त्र निष्णात सदाचारी चांगले. तयासी शास्त्री बुवांनी पुसिले, जन्मपत्रिका दावनी. साधू म्हणे साधने सकल, तुमचे कार्यात होईल निष्फळ. तरी परी महात्मा अवतारिक दर्शने केवळ, पुत्र आयुष्यमान होईल. मग शास्त्री वदती साधूसी, ऐसे पुरुष आता कलियुगात कोठे असती. तेव्हा मांत्रिक शास्त्री बुवांसी कथिती, चरित्र स्वानुभविकते. या योगी अवतारिक पुरुष आज, अखंड चिंतामणी कल्पद्रुम भक्त काज. पूर्ण ब्रह्मस्वरूप श्री स्वामी महाराज, अकलकोटी विराजती. तेथे जाऊनी कराहो सेवा, या वर्षी संशय मुळीच नसावा. नंतर नमुनी उठले शास्त्री बुवा, विचारुनी सुमूर्थ.
श्री पुत्रास घेऊनी शास्त्री पातले अक्कलकोट नगरी. नारायण भट्ट हर्डीकरांचे घरी राहुनी घेती गुरुदर्शन. नित्य श्री दत्तात्रेय स्वामी दर्शन. श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करीत होते सदाचार संपन्न. तो अपूर्व वर्तले. पुत्राचा मरण काल समीप आला. तेव्हा पुत्र अकस्मात मृच्छित पडला. स्वामी समर्थ सांगती शास्त्री बुवाला तिळ आणावे सत्वर. हे गुरुवचन ऐकोनी सर्वांसी. तिळ शब्दे भय वाटले मानसी. व यतीश्वर वदती द्विजासी. शर्करायुक्त तिळ खावे. श्री आज्ञेनुसार बालमुखात तिळ घातले शर्करायुक्त. त्यावरी एकाच घटकेत द्विजपुत्र सावध झाला. वृत्तावसेतून उठविले बालका. पाहुनी आश्चर्य वाटले सर्व लोका. मग प्रार्थिती कालाच्याही कालांतका. अतिथ नायका परमेश्वरा. द्विजसूताचा गेलेला श्वास. परिसमर्थांचा पूर्ण विश्वास. जो मूलाधार पालक या विश्वास. तत्कृपे सजीव पुत्र झाला. लहान बालपरी बुद्धिमान. श्री समर्थांस करद्वई करी नमन. अमृतरूपी बालभाषण मंदगती वदून तोषविले. प्रज्ञापुरी 4 संवत्सर बैरशास्त्री राहिले सहपरिवार. स्वामी राज अदृश्य झाल्यावर गेले वाराणसीस सदनी. ते आता प्रतिष्ठान नामक क्षेत्रीचे राहणारे गृहस्थ विदुर जातीचे. नथुराव नामे शेखदारीचे. कामावर होते धीपुरी. त्या काळी श्रीमंत मालोजी भोसले. नृपती शूर निपक्ष न्यायी चांगले. राज्य करीत होत आपले सुखदायक प्रजेसी. तेव्हा सत्तावान जे कोणी त्यांनी खजिन्यातून गुप्तपणे द्रव्य घेतले काढूनी. ऐसा नथोबावर आरोप आणूनी त्रासविले विनास्वार्थ. नथोबा भोळा निष्कपटी सात्विक. कौटिल्य ज्यासी नाही ठाऊक. रीती न्यावे जमा खर्च चोख. ठेवी शिल्लक बरोबर. परधन आणि परनारीस स्पर्श न करी धरुनी धर्म मार्गास. ऐसे असता फसवून नथोबास दिदला त्रास अतिशय. नाऱ्याचे प्रायश्चित्त गोंद्याला तुका उजवला आणि नागू नागवला. ऐसा म्हणीप्रमाणे नथोबाला घडला दुर्घट प्रसंग. असो मालोजी नृपती गुरुवारी. दत्तात्रेय स्वामी दर्शनासी झड करी. पातले पेठेत जनहितकारी. नमस्कारी ती योगीश्वरा. संघे दाजी पिराजी भोसले. नमुनी श्री गुरुसी प्रार्थियले. काय आज्ञा आहे आम्ही आपले दास लेकरे चरणांची. तव बोलती श्री गुरु स्वामी समर्थ. खजिना पहारे मोजून. विनापराध कोणासी जाचणी करणे ते पातक होत असे. श्री समर्थ वाक्य परिसुनी भूपती. अन्याय क्षमा करा ऐसे विनविती. मग नृपवर्य दाजीबास आज्ञापिती. अशीच कामे शोधिता का. नंतर दुजे दिनी 2 प्रहरी. भूपाल आणि सर्व अधिकारी मोजिती खजिना झडकरी. समक्ष हिशेब पाहुनी. जमा खर्च हिशेबाप्रमाणे. शिल्लकेचा मेळ मिळाला सत्यपणे. न्यूनाधिक काही नव्हते तेणे. शिल्लक हिशेबी बरोबर होती. सकलांसी आश्चर्य वाटले आणि नृपवर्यांच्या मनात बिंबले की निजहित साधूंनी गरिबास छडिले विनाकारण कपट्यानी. कपटी अनृत कृत्ये बाहेर पडली. तेव्हा ते कपटी मुखे घालिती खाली. मग नथोबासी आणिले तात्काळी बंधन मुक्त करून या. मालोजीराय सांगती तयासी. तुम्ही पुरवत लागावे कामासी. नथोबा प्रार्थी महिपालासी. पुरे आता चाकरी नको. दया लोभ असावा मजवरी. म्हणून निघाला झडकरी. जेथे होते त्रैमूर्ती रूप अवतारी. प्रणत दीन भक्त वत्सल. तेथे जाऊनी करी साष्टांग प्रणाम. चरणी मस्तक ठेवूनी सप्रेम. प्रार्थित असे पूर्ण ब्रह्म परधाम. अहो निगमागम कीर्तित. आपणा वाचुनी त्रैलोक्यात कोणी नाही त्राता खचित. समर्थांच्या कृपेने दोषमुक्त झालो सुटलो वृद्धपणी. पुढे पूजा नैवेद्य समाराधन श्रद्धा भक्ती समन्वित करून. दत्तात्रेय गुरु आज्ञा प्रसाद घेऊन गेला पैठण क्षेत्रात. अकलकोटी असता स्वामीराज माऊली. शके 1798 साली. दुष्काळामुळे मर्गता फार झाली. धान्य आणि उदकाची. शिवदत्त जयंतीचा उत्साह तेव्हा. भोजन समारंभ मोठा कैसा व्हावा. 85 विचार पडला तेव्हा. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेस. मे दर्गीहून स्वामीराय आले. पेठेत प्रमुख स्थानी स्थित झाले. 85 धिक्कारुनी वदती चांगले. पुष्कळ मंडळी जेवतील. मग दुसरे दिवशी शंकरराव विदुर आणि एक येवनी सावकार. दत्त जयंतीचा उत्साह झाला थोर. सहस्रावधी नारी नर जेविले. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला. अगम्य अर्थक देवादिकाला. भवानवी तारक सर्वत्राला. इति षड विशती तो मोध्याय समाप्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.